जय महाराष्ट्र मित्रांनो, मी संदीप सोनवणे या नवीन व्हिडिओमध्ये आपले सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण लॅपटॉपच्या आतल्या भागात एक मजेदार सफर केली होती. ती तुम्हाला आवडली असेलच अशी अपेक्षा करतो. त्यात SSD, रॅम, कीपॅड, टचपॅड, CPU आणि स्क्रीन या सर्व पार्ट्सची आतली गंमत आपण जाणून घेतली होती आणि लॅपटॉपलाही नव्याने समजून घेतले होते. आज आपण लॅपटॉप मधले कार्य करण्याचे महत्वाचे जे 4 टप्पे आहेत ना, जसे की एक पॉवर सप्लाय फ्लो सिस्टीम, दुसरी बूट प्रोसेस सिस्टीम, तिसरी ऑपरेटिंग सिस्टीम आणि चौथी कूलिंग सिस्टीम. या चारही प्रक्रिया आपण 2 पार्ट मध्ये समजावून घेणार आहोत. पहिल्या पार्ट मध्ये 2 सिस्टीम आणि नंतरच्या व्हिडिओमध्ये 2 सिस्टीम. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल नोटिफिकेशन पण दाबून ठेवा, कारण आपण असेच लॅपटॉप रिपेअरिंग बद्दल नवीन नवीन टॉपिक आणि आपल्या सबस्क्रायबरला अवेअर करायचे काम निरंतर चालू ठेवणार आहोत. कारण टेक्नॉलॉजी ही सारखी अपग्रेड होत असते किंवा निरंतर बदलत पण असते. तसं तर बदल तर हा सृष्टीचाच नियम आहे आणि आपण सृष्टीपासून वेगळे नाही, नाही का? चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, त्यातला पहिली जी प्रक्रिया आहे तिला म्हणतात लॅपटॉप पॉवर सप्लाय प्रक्रिया. ही सोपी आहे पण क्रमावर असते, कारण ही सगळ्यात महत्वाची प्रक्रिया आहे. जेणेकरून लॅपटॉप चार्जर मधनं जेव्हा पॉवर सप्लाय येतो, आपण एका प्रॅक्टिकल व्हिडिओमध्ये पण चार्जरनी सप्लाय कसा चेक करायचा, काय चेक करायचा ते आपण बघितलेला आहे. तो व्हिडिओ पण तुम्ही बघा प्रॅक्टिकल सेशन मधला. चार्जर मधून 19 व्होल्ट हा जनरेट होऊन लॅपटॉपला डीसी जॅक मध्ये कनेक्ट झालेला आहे. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ चार्जर पर्यंतच आपलं ओके आहे, आपला पॉवर सप्लाय ओके आहे. तिथून पुढे आता डीसी जॅक एक असतो. लॅपटॉपच्या मदरबोर्डचा सगळ्यात पहिला पार्ट जिथून व्होल्टेज आतमध्ये येतो त्याला म्हणतात डीसी जॅक. त्याला इलेक्ट्रॉनिक भाषेमध्ये डीसी इन सुद्धा म्हणतात. हा पहिला पार्ट. त्याच्यानंतर तो व्होल्टेज असतो 19 व्होल्ट. ठीक आहे, 19 व्होल्ट आतमध्ये आला डीसी जॅक मध्ये. डीसी जॅक मध्ये तो पुढे जाणार आहे ईसी चिप मध्ये, एम्बेडेड कंट्रोलर. तो कंट्रोलर काय करतो, तर त्या व्होल्टेजला आलेल्या 19 व्होल्टला स्टेप डाऊन करतो. म्हणजे त्या व्होल्टेजला वेगवेगळ्या व्होल्टेजेस मध्ये डिवाइड करतो, जसं की 3.3 व्होल्ट आणि 5 व्होल्ट. हे व्होल्टेजेस डिवाइड केल्यानंतर सीपीयू कोरला सुद्धा, सीपीयू कोर म्हणजे सीपीयू ला लागणारे पॉवर्स, जसं इथं 3.3 आणि 5 व्होल्ट मध्ये डिवाइड झालाय तो व्होल्टेज. ठीक आहे, तर सीपीयू कोरला त्याचा 1 व्होल्ट आणि 1.8 व्होल्ट क्लॉक जनरेशन साठी असे 2 व्होल्टेजेस लागतात. ते सुद्धा जनरेट करायचं काम हे एम्बेडेड कंट्रोलरचं असतं. ते व्होल्टेजेस सुद्धा डिवाइडेड होतात. प्रत्येक सेक्शनला आपापला व्होल्टेज त्याच्या सेक्शन प्रमाणे पोचवलं जातं. ठीक आहे, रॅम साठी सुद्धा वेगवेगळे व्होल्टेजेस असतात. त्याच्यामध्ये बऱ्याचशा रॅम येतात, जसं की DDR3, DDR4, DDR5 अशा वेगवेगळ्या रॅम आहेत आणि त्या प्रत्येकाचं ऑपरेटिंग व्होल्टेज पण वेगवेगळं असतं. त्याप्रमाणे त्यांनाही ते पोचवलं जातं. ठीक आहे, ही सगळी प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर तुमच्या लॅपटॉपवरती डिस्प्ले हा दिसतो, म्हणजे डिस्प्ले प्रदर्शित होतो. तर त्याच्या आधी ही पूर्ण प्रोसेस कंप्लीट झालेली असते पॉवर सप्लायची कंट्रोलर्स कडनं. त्या प्रोसेसला म्हणतात पोस्ट पोस्ट प्रक्रिया. पोस्ट प्रक्रिया म्हणजे पॉवर ऑन सेल्फ टेस्ट. त्याच्यानंतर तुमचा डिस्प्ले चालू झाला आणि त्याच्या पुढे तुमची ओएस बूट होते. ठीक आहे, म्हणजे हा चार्जर सप्लाय तो डीसी जॅक वरनं ईसी चिपला पण जातो आणि बॅटरीला पण जातो. बॅटरीला जो सप्लाय जातो तो बॅटरीला चार्ज करतो आणि पुढे जाऊन इकडे कंटिन्यू करतो या चिपलाच, एम्बेडेड सिस्टीमला. म्हणजे आलेला डीसी जॅक मधनं जो सप्लाय आहे तो चिपला डायरेक्टली पण जातो, प्लस थ्रू बॅटरी थ्रू पण जातो. त्यामुळे जर इन केस तुमची बॅटरी खराब झालेली असेल किंवा ती बॅकअप देत नाहीये, तर ती तुम्ही काढून ठेवली तरी पण तुमचा लॅपटॉप चालणार आहे, फक्त तुम्हाला बॅकअप मिळणार नाही. पण डायरेक्टली चालवणं पण रिस्की असतं, कारण ह्यांचे जे ऑपरेटिंग व्होल्टेज खूप कमी असतात. आता 19 व्होल्ट पासून पण ते कितीतरी पटीने, म्हणजे जवळपास 20-30% साधारण 15-20% कमी होतात आणि ते वापरले जातात. पण
या चार्जर जर समजा खराब असेल तो 19 व्होल्ट ऐवजी तुम्हाला 20 व्होल्ट, 22 व्होल्ट, 24 व्होल्ट असं जर दाखवत असेल जास्त, तर ह्या चिपला प्रॉब्लेम येतो. म्हणूनच जेव्हा हाय व्होल्टेज येतो किंवा व्होल्टेज जेव्हा लाईट जाते आणि एकदम सडनली व्होल्टेज येतं लाईट आल्यावरती, जर लॅपटॉपला कनेक्टेड असेल चार्जर, तर लाईटला कनेक्टेड असल्यामुळे ज्यावेळेस लाईट येते त्यावेळेस एकदम हाय व्होल्टेज तयार होतो, ड्रॉप. आणि तो ड्रॉप आतमध्ये आला तर तुमची बॅटरीला उडवू शकतो, तुमच्या एम्बेडेड कंट्रोलला उडवू शकतो, सीपीयू ची आयसी आहे त्याला उडवू शकतो किंवा रॅमलाही खराब करू शकतो. म्हणून तुमचं लाईट फ्लक्च्युएशन जिथं तुम्ही लॅपटॉप वापरता तिथं लाईट फ्लक्च्युएशन हे कमी असलं पाहिजे, तिथलं अर्थिंग प्रॉपरली असले पाहिजे आणि तुमचा मेन मुळात चार्जरही चांगला पाहिजे. चांगला इन द सेन्स कसं, कम्पॅटेबल चार्जर आणि ओरिजिनल चार्जर, असं मार्केटमध्ये कम्पॅटेबल चार्जर आणि ओरिजिनल चार्जर असे दोन्ही प्रकारचे चार्जर भेटतात. पण त्यातला जो ओरिजिनल असतो तो तर सगळ्यात बेस्टच आहे. पण जर कम्पॅटेबल सेम रेटिंग वाला आणि थोडासा चांगल्या कंपनीचा मिळत असेल तर तोही चालून जातो. फक्त तुमच्या लॅपटॉपवरती मागच्या साईडला त्याचं इनपुट व्होल्टेज दिलेलं असतं, 19 व्होल्ट, 20 व्होल्ट, 19 व्होल्ट आणि त्याचं करंट रेटिंग. जनरली 65 वॅटेजचे चार्जर लागतात, त्याच्यामध्ये 19 व्होल्ट आणि 3.42 अँपियर असतं. काही लॅपटॉपला 90 वॅट लागतात, त्याच्यामध्ये 19 व्होल्टच असतो, फक्त करंट 4.7 अँपियर वगैरे असतो. आणि आजकालचे जे स्लिम लॅपटॉप आले त्यांना 45 वॅट, 60 वॅटचे सुद्धा चार्जर येतात. तर चार्जर हा जनरली असा दिसतो, हा चार्जर आहे. आता इथं त्याचं जे टिप आहे हे डीसी जॅकला कनेक्टेड असतं. हे टिप्स जे असतात हे वेगवेगळे असू शकतात, वेगवेगळे इन द सेन्स काहींना गोल येतात, चपटे येतात, युएसबी टाईप येतात, वेगवेगळे असतात. ही पॉवर कॉर्ड आहे आणि हा चार्जर हा कम्पॅटेबल चार्जर दाखवलेला आहे. ओरिजिनल चार्जर वरती तुमच्या ज्या काही कंपनीचं नाव असेल, एचपीचा असेल तर एचपी असेल, डेल असेल तर डेल असेल, आसूस असेल तर आसूस असेल आणि प्रत्येकाचं रेटिंग पण वेगवेगळं असतं. त्याचा चार्जर हा त्याच्या बरोबरच येतो. जर तो खराब झाला असेल तर तुम्ही दुसरा मार्केटमधनं घेऊ शकता, जो कम्पॅटेबल पण घेऊ शकता, फक्त रेटिंग सेम पाहिजे, ते तुम्हाला बघून घ्यावं लागतं. ठीक आहे. इथं पॉवर कॉर्ड तुमची बसते, ही पॉवर कॉर्ड असते. हा जो कनेक्टर आहे युनिव्हर्सल असतो, म्हणजे तुम्ही कुठलाही लॅपटॉप असेल तर त्याला हाच पॉवर कॉर्डचा कनेक्टर हा सेम टाईपचा असणार. म्हणजे पॉवर कॉर्ड चार्जर सगळ्या लॅपटॉपला नाही वापरू शकत, पण पॉवर कॉर्ड ही तुम्ही कुठल्याही चार्जरला, कुठल्याही कंपनीच्या चार्जरला वापरू शकता. आणि त्या जनरली 3 पिनच असतात. 3 पिन मधले पण एक असतो फेज आणि न्यूट्रल आणि दुसरा असतो ग्राउंड. तर हा ग्राउंड पिन जी आहे ती खूप महत्वाची असते. आता इथं ग्राउंड पिन ही काढलेली, तिथं अजून एक पिन वरती असते पॉवर कॉर्डला आणि तीच शक्यतो वापरायची, कारण या 2 पिनांमधनं फेज आणि न्यूट्रल तर जाणार आहे याला चार्जरला, पण ग्राउंड न झाल्यामुळे हा चार्जर खराब होण्याची शक्यता जास्त असते किंवा लॅपटॉप जर मेटल बॉडीचा असेल तर त्याला शॉक लागतो. त्यामुळे पॉवर कॉर्ड आणि चार्जर सिलेक्शन करताना पण खूप महत्वाचं तुम्हाला लक्ष द्यावं पाहिजे. ठीक आहे. आता जे प्राथमिक व्होल्टेजेस म्हणजे जे सुरुवातीचे व्होल्टेज आहेत तर ते आपले आहेत 3.3 आणि 5 व्होल्ट ही एम्बेडेड कंट्रोलची ती तयार करून देते. ठीक, तिथं स्टेप डाऊन झालेलं असतं. पुढे हे सिग्नल्स जातात, क्लॉक जनरेशन होतं आणि पुढे तुमचा पोस्ट प्रक्रिया कंप्लीट होते आणि डिस्प्ले चालू होऊन जातो. तर ही डिस्प्ले चालू झाला म्हणजे ही पूर्ण प्रक्रिया तुमची ओके आहे आणि त्याच्याशी रिलेटेड असणारे सगळे कंपोनंट मदरबोर्डचे किंवा त्या सेक्शन मधले सगळे कंपोनंट व्यवस्थित आहेत. तर त्या सेक्शनला काय म्हणतात, व्हीइन सेक्शन इन्व्हॉल्व असतं याच्यामध्ये आणि बॅटरीचं चार्जिंग डिस्चार्जिंग सेक्शन इन्व्हॉल्व असतं आणि कोर व्होल्टेजेस. ठीक आहे, त्याला व्ही कोर सेक्शन सुद्धा म्हणतात. ठीक आहे. प्रत्येक टप्प्यामध्ये आपण याच्यामध्ये एलईडी कसे चेक करायची, आपण एका प्रॅक्टिकल सेक्शन मध्ये एलईडी इंडिकेटर्स जे लॅपटॉप वरती लागतात तर ते सांगितलेले आहेत कसे चेक करायचे. त्याची प्रोसेस सिंपल असते. चार्जर जोडल्यानंतर इथं पहिला इंडिकेटर पहिला लागतो लॅपटॉपच्या इथे, म्हणजे तुमचं पॉवर ऑन, इथे इंडिकेटर चालू असेल तर तुमची पॉवर व्यवस्थित लॅपटॉपमध्ये आलेली आहे. त्याच्यानंतर तुम्ही लॅपटॉपचं बटन दाबता. पॉवर जोडल्यानंतर इथं एक इंडिकेटर असतो, काहींना लॅपटॉप वरतीच असतो, काहींना बटनावरती नसतो. बऱ्याच लॅपटॉपला असतोय लॅपटॉपच्या बटनावरती, काहींना साईडला असतो कुठेतरी. ठीक, आणि ते झालं
तुमच्या लॅपटॉपला डिस्प्ले येतो. म्हणजे बटन दाबल्यानंतर तुमच्या लॅपटॉपच्या स्क्रीनवरती एक पोस्ट प्रक्रिया कंप्लीट झाल्यानंतर तुमच्या लॅपटॉपच्या स्क्रीनवरती डिस्प्ले येतो. याला म्हणतात डिस्प्ले येणं. म्हणजे तुम्हाला दिसतं, दृश्य स्वरूपात स्क्रीन दाखवते ना आपल्याला, मग ते दृश्य तुम्हाला दिसायला लागतं. ते म्हणजे तुमची पोस्ट प्रक्रिया कंप्लीट झालेली आहे. तुमचे पॉवर व्होल्टेजेस सगळे व्यवस्थित आहेत, तुमचा चार्जर व्यवस्थित आहे, तुमची बॅटरी व्यवस्थित आहे, तेव्हा तुमचा डिस्प्ले येतो आणि त्याच्यानंतर ऑपरेटिंग सिस्टीम बूट होते. आता ही पोस्ट प्रक्रिया आता आपली कंप्लीट झाली. तर आपण बघणार आहोत आता ऑपरेटिंग सिस्टीम प्रक्रिया. ठीक आहे. हा इंडिकेटर तुमच्या इथं लागत नाहीये चार्जरला. तर तुम्हाला काय करायचंय, तर तुम्हाला असा मल्टीमीटर आहे, आपण त्या प्रॅक्टिकल सेशनच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे, सांगितलेलं आहे की तुमचा मल्टीमीटर काय असतो आणि मल्टीमीटरवरती तुम्ही काय चेक करू शकता, त्याच्या रेंज कशा सेट करू शकता, कुठल्या प्रोब कुठं लावायचा, हे सगळं आपण त्याच्यातली डिटेली बघितलेलं आहे. तो व्हिडिओ बघा, कळला नाही तर परत परत बघा व्यवस्थित आणि समजून घ्या. ठीक आहे. तर आता तुमची पोस्ट प्रक्रिया चालू झालेली आहे, तुमचा डिस्प्ले आलेला आहे. ठीक आहे. डिस्प्ले आलेला आहे, पण तुमची ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे तुमची विंडोज अजून चालू झालेली नाही. तर ही दुसरी प्रक्रिया आहे. म्हणजे पॉवर सप्लायची आता आपण एक प्रक्रिया बघितली, आता दुसरी प्रक्रिया बघूया. लॅपटॉपच्या बूट प्रक्रियेमध्ये 6 टप्पे असतात. त्यातला पहिला टप्पा आपण कंप्लीट केलेला आहे बायोसचा. बायोस लोड होतो. बायोस म्हणजे बेसिक इनपुट आउटपुट सिस्टीमला ओळखणे. हा कम्प्युटर स्वतःच करत असतो. तो बायोस त्याच्यामध्ये असतो. हा तुम्हाला दिसत नाही, हा पूर्ण चेक होतो ज्यावेळेस तुम्ही पॉवर बटन ऑन करता. ते जोडलेलं सगळं हार्डवेअर चेक करतं, काही चेंजेस झालेत का ते चेक करतं आणि ते स्वतः अपग्रेड करतं. जर समजा बायोसही करप्ट झाला तरी पण लॅपटॉपला डिस्प्ले येत नाही. त्यामुळे तो जो आहे तो ऑटो त्याला आपल्याला रिपेअर करता येतं. पण ज्यावेळेस तुमचा बायोस ओके आहे त्यावेळेस ही प्रोसेस ऑटोमॅटिकली कंप्लीट होते, ती आपल्याला दिसत नाही. ठीक आहे. दुसरा पोस्ट आहे. पोस्ट जो आपण बघितला, सप्लाय सगळे जातात सीपीयूला, रॅमला, कीबोर्डला, माऊसला आणि सगळे वर्किंग करून डिस्प्ले येतो. ठीक आहे. आता डिस्प्ले आल्यानंतर तुमचं बूट डिव्हाइसेस, आता हे सीपीयू जे मदरबोर्डवरती ज्या गोष्टी असतात त्या सगळ्या काम चालू झालेलं आहे, व्होल्टेज आतमध्ये आलेलं आहे, पोस्ट कंप्लीट झालेलं आहे. आता बुटिंग मध्ये तो शोधतो एसएसडी, तुमची हार्ड ड्राईव्ह आहे का. म्हणजे तुमचा कधी कधी बऱ्याच वेळेस काय होतं की जर तुमची हार्ड डिस्क खराब असेल किंवा हार्ड डिस्क मध्ये ओएस नसेल, ऑपरेटिंग सिस्टीम नसेल, तर इथपर्यंत येऊन मशीन थांबतं आणि तुम्हाला एरर देते की तुम्ही तुमचं बूट डिव्हाइस रेडी नाहीये, ऑपरेटिंग सिस्टीम करप्ट झालेली आहे, असे एरर येतात. बुटिंग प्रोसेसमध्ये हार्ड डिस्कचा पार्ट चालू होतो. त्यावेळेस एसएसडी आणि एचडीडी जर त्याला लावलेली असेल आणि तुम्ही ऑपरेटिंग सिस्टीम त्याच्यात टाकलेली आहे, तर तो ह्या बूट प्रोसेसला सुरुवात करतो. बुटिंग मध्ये वेगवेगळ्या विंडोज असतात. विंडोज, लिनक्स, युनिक्स, मॅक, अशा बऱ्याचशा विंडोज आहेत. विंडोज मध्ये बऱ्याचशा विंडोज आहेत. विंडोज म्हणजे तुमची मायक्रोसॉफ्ट विंडोज, मॅकची आहे ती ऍपलला तुम्ही वापरता, अँड्रॉइड पण एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे आणि ही लिनक्स आहे. तर लिनक्स आणि मॅक हे शक्यतो स्पेसिफिकच वापरतात. इथं सिक्युरिटी डिझायनिंग वगैरे मध्ये जास्त करून मॅक वापरली जाते, एडिटिंग वगैरे, व्हिडिओ, अॅनिमेशन, ग्राफिक्स रिलेटेड, आणि लिनक्स हे कोडिंग रिलेटेड वगैरे जास्त वापरलं जातं. विंडोज ही सगळ्यातच वापरली जाते आणि फॅमिलियर पर्यंत जवळपास 80% जरी म्हणाल, 80-90% जरी म्हणलं तरी विंडोजच वापरली जाते आणि तीच तुम्हाला जास्त फॅमिलियर आणि तुम्हालाही माहिती असेल विंडोज. त्याच्यामध्ये विंडोज 10, विंडोज 11, आता लेटेस्ट विंडोज 11 आहे. याच्या आधी विंडोज 10 होती, त्याच्या आधी विंडोज 7, अशा बऱ्याचशा विंडोजला अपग्रेड होत 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 ते सॉफ्टवेअर आता विंडोज 11 पर्यंत आलेलं आहे. ठीक. तर ते लोड व्हायला सुरुवात होतं. आता ते लोड कुठं होतं, ते लोड होतं तुमच्या रॅम मध्ये. रॅम मध्येच का, तर रॅम हा सीपीयूच्या जवळ असते. रॅम ही सीपीयूच्या जवळ असते आणि सीपीयूला लवकर तुमच्या ऑपरेटिंग सिस्टीम कडनं इन्स्ट्रक्शन कळावेत म्हणून ती पूर्णपणे रॅम मध्ये लोड होतात आणि तीच लोडिंग म्हणजेच बुटिंग प्रोसेस. ती रॅम मध्ये लोड झाली की तुमचे जे सगळे ड्रायव्हर्स असतात ते सुद्धा लोड होतात आणि लोड होऊन ते ड्रायव्हर्स अप्लाय होतात प्रत्येक हार्डवेअरला. जसं की तुमचा डिस्प्ले, तुमची स्क्रीन दिसणे, स्क्रीनवरती रिझोल्युशन चांगलं दिसणं, क्लॅरिटी दिसणं, तुमचं वायफाय आहे, तुम्ही नेट वापरायचे, तुमचं वायफाय चालू होणं, त्यातनं आवाज येणं, साऊंड, तुमचा कॅमेरा असेल तर तुमचा कॅमेरा चालू होणं, या सगळ्या ड्रायव्हर्स त्याच्यात ऑटोमॅटिकली लोड होऊन ते सगळे वर्किंग करायला लागतात सॉफ्टवेअर बरोबर. ठीक. हे आहे हार्डवेअरच,
पण ते सॉफ्टवेअर बरोबर काम करायला सुरुवात होतं, म्हणजे सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर एकत्र काम करायला सुरुवात होतं. आणि त्याच्यानंतर पूर्णपणे लोड झाल्यावरती तुमची लॉग इन स्क्रीन तुमच्या डेस्कटॉपवरती, डेस्कटॉप म्हणजे तुमच्या स्क्रीनवरती, त्या स्क्रीनला जेव्हा डेस्कटॉप येतो, जे काही तुम्ही बघताय आता, जी काही स्लाइड बघताय तर डेस्कटॉपवर आपण बघतोय. ठीक, तो डेस्कटॉप वरती ती लॉग इन स्क्रीन येते. जर तुम्ही पासवर्ड टाकलेला असेल तर तिथं पासवर्ड टाकायचा, आतमध्ये जायचं, आणि जर पासवर्ड नसेल तर डायरेक्टली डेस्कटॉप वरती येऊन जाते आणि तो इंटरफेस तुम्हाला दिसून जातो. सगळ्या ऍप तुम्ही लोड केलेले सॉफ्टवेअर, तुम्ही लोड केलेला ऍप तुम्हाला सगळ्या दिसून जातो आणि तुम्ही वापरायला तो लॅपटॉप किंवा डेस्कटॉप हा चालू करता. ठीक आहे, तर ह्या ज्या स्लाइड्स आहेत, व्हिडिओ चालू असताना तुम्ही पॉज करून लिहून घ्या, त्याची प्रोसेस समजून घ्या. व्हिडिओ जर कळला नसेल तर परत परत बघा. तरीही काही गोष्टी कळल्या नसतील तुम्हाला तर प्रॅक्टिकल सेक्शन मध्ये पण बघा. आपण प्रॅक्टिकल सेक्शन दिलेलं आहे, त्याच्यामध्ये ज्या गोष्टींचे तुम्हाला प्रॉब्लेम तरी पण वाटताय तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता. त्याची उत्तरं तुम्हाला मिळून जातील.